मध्ये प्रत्येक काही सिनियर ऑफिसर म्हणजे माझ्यासारखं सिनियर ऑफिसरला म्हणजे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे. अजूनपर्यंत म्हणजे कॉन्स्टेबल आणि त्यांच्या परिवारांसाठी कंपल्सरी केलेलं नाहीये. काय काय लोकांना मनात असतं म्हणजे कधी दाखवू म्हणून, काय लोकांचा म्हणजे मन वाटतं की म्हणजे करू करू म्हणजे ते पोस्टपोनच होत असतात. बट असे जरी मेडिकल कॅम्प लावला म्हणजे लोकांना म्हणजे चला ठीक आहे बाजूलाच आहे म्हणजे आपण करण्याचं म्हणजे त्यांना मनात पण म्हणजे असं इच्छा प्रेरित होऊन म्हणजे इथं येऊन टेस्टिंग करतात. आणि ही जे मेडिकल कॅम्प लावले म्हणून तुम्ही आला, बट दरवर्षी एकदा तुमचं वय 45 किंवा 50 झाल्यानंतर म्हणजे दरवर्षी तुम्ही स्वतःहून 2-4 हजार खर्च करून प्रत्येकाने आपलं टेस्टिंग करून घ्यायचं आहे. एकदा टेस्टिंग केलं म्हणजे आपल्यावरती म्हटलं एखादी ब्लडमध्ये काही कमी जास्त शुगर असतील किंवा बीपी असतील किंवा एखादी लिपिड्स असतील किंवा तो कोणत्याही गोष्टी कमी जास्त झाल्यावर त्यांचं थोडाफार करेक्टिव्ह मेजर्स घेता येईल. म्हणजे काय काही लोकांची लिपिड प्रोफाईल जास्त वाढलं की म्हणजे थोडा जास्त चालणं किंवा खाण्यामध्ये थोडा सुधारणा करणं, ही गोष्टी लाईफस्टाईलमध्ये थोडा चेंजेस करणं, अशी गोष्टी करता येईल. म्हणजे जरी तुम्हाला माहितीच नाहीये, वर्षानुवर्ष निघून गेलेलं आहे आणि फायनल स्टेजमध्ये काय माहिती पडलं नंतर म्हणजे आपल्याला करेक्टिव्ह मेजर करणं पण शक्य नाहीये. ही तर झालं नॉर्मल लाईफस्टाईलचं लिपिड आणि साधी गोष्टी. काय काय मोठी गोष्टी पण कधी होऊ शकतं कदाचित म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मोठा होत असतील. बट आपण म्हणजे छोटी मोठी सिम्पटम्समध्ये दुर्लक्ष करतात. अचानकपणे एक दिवस म्हणजे आता मोठी काहीतरी निष्पन्न होतील म्हणून म्हणजे आपल्याला रेग्युलरली म्हणजे आता वयाने 40 झाल्यानंतर कमीत कमी 2 वर्षात एकदा आणि एकदा 50 झाल्यानंतर वर्षांनी एकदा असं रेग्युलर मेडिकल टेस्ट स्वतःहून करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला 2-4 हजार रुपये तर म्हणजे कुठल्याही रेस्टॉरंटला गेले बी तेवढं खर्च होतील. बट आपला स्वतःची बॉडीसाठी आणि स्वतःची हेल्थसाठी एवढं 2-4 हजार खर्च करून दरवर्षी डेफिनेटली सर्व लोकांनी करून घ्यायचं आणि आपल्या परिवाराला देखील करून घ्यावी असं मी सर्व आपला पोलीस कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांना मी आवाहन करू इच्छिते. आणि परत मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.